नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी 6 महिन्याची मुदत. चला तर पाहूया याविषयीची सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. राज्य शासनाच्या नोकर भरतीसाठी 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या पण 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आता केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे. जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी एक वेळ पर्याय दिला असून अधिकारी कर्मचाऱ्यांना 6 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. 6 महिन्याच्या आत संबंधितांनी अर्ज न दिल्यास त्यांना कोणत्याही पर्याय न देता राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू होणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे. राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2005 पासून आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी शासकीय भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेल्या पण 1 नोव्हेंबर 2005 नंतर राज्य शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेत राज्य शासनाने हा मुद्दा न्यायालयात मांडला. अखेर न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर जानेवारीला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जुन्या पेन्शनचा पर्याय सरकारने मांडला होता. जुन्या योजनेसाठी सेवानिवृत्त वेतनाचे अंशराशीकरण आणि भविष्य निर्वाह निधी नियम तरतूद लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पर्याय देणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शासन निर्णय प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून 6 महिन्याच्या कालावधीत आपला निर्णय कळवायचा आहे. जे अधिकारी तथा कर्मचारी 6 महिन्याच्या कालावधीत या संदर्भातील पर्याय देणार नाहीत त्यांना जुनी पेन्शन लागू होणार नाही. नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे या संदर्भातील पर्याय सादर करायचा आहे आणि त्यानंतर त्यात बदल होणारही नाही असेही नियमात सांगितले आहे. जे अधिकारी व कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खातेही उघडले जाणार आहे. त्यानुसार आता नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील त्यांच्या हिस्स्याची रक्कमही व्याजासह जमा केली जाणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.